बहुत दिन से जिम जा रहा हूँ, डाइट कर रहा हूँ, फिर भी पेट की चर्बी कम नहीं हो रही। कुछ बताओ इसके बारे में। येस, ओपीडी मध्ये बरेच पेशंट्स येत असतात आणि ते म्हणत असतात की पोटाची चरबी इतके प्रयत्न करू म्हणजे फिरायला जा, वॉक कर, जिम कर, दंडका मार, बऱ्याच वेगवेगळे प्रयत्न कर, पण तरी पोटाची चरबी कमी होत नाही. आणि खरं तेव्हा असं जाणवतं की पोटाची चरबी जी आहे ती फारच हट्टी आहे. आणि ह्या हट्टी असण्यामध्ये एकच कारण सापडत असतं, की आपली भारतीय जीवनशैली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आहारामध्ये जे 80% आपण जे आहाराचा जो समावेश आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट. आणि एक्सेसिव्ह कार्बोहायड्रेट जेव्हा आपण खाण्यामध्ये घेत असतो त्याचं डिरेक्टली कन्व्हर्जन जे आहे ते चरबीमध्ये जमा होतं. म्हणजे जेव्हा 1 किलो चरबी निर्माण करायची असेल तर तुम्हाला त्याच्या 4 पट आहारामध्ये कार्बोहायड्रेटचा समावेश करायला लागतो. आणि आज आपण आपली बघितली म्हणजे कंपॅरेटिव्ह वेस्टर्न थाळी, तर आपली जी थाळी आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचा समावेश हा कमी आहे, परंतु भात, पोळी, भाज्या ह्या माध्यमातून आपण मॅक्सिमम कार्बोहायड्रेट इन्क्लूड फूड जास्त घेत असतो. आणि आपल्या दिवसाची सुरुवात म्हणजे सगळ्यांचीच सुरुवात जी आहे ती उठल्या उठल्या चहा बिस्किट सगळ्यांचे गोड शत्रू म्हणूया. आणि त्याच वेळेला मेहमान नवाजी किंवा आतिथ्य करताना आपल्यामध्ये बरेचदा जो काही मेनू असतो किंवा मेजवानी जी आहे ती सुद्धा अधिक मधुर स्वरूपाची म्हणजे कन्क्लुडिंग काय तर परत आपल्या खाण्यामध्ये हे एक्सेसिव्ह शुगरी फूड जे आहे ते जास्त असतं आणि या सगळ्यांचा परिणाम स्वरूप जास्त प्रमाणामध्ये पोटावर चरबी ही निर्माण होत असतो.